मित्रांनो, हे बघा, ह्या विहिरीतील पाणी म्हणजे नदीचं पाणी येणारं, ह्या विहिरीतील पाणी नदीतून आणणारं पाणी आणि डोह केला आहे आणि त्यातूनच जे पिण्याचं पाणी येते आमच्या गावाला, वरपुटे खुर्द गावाला, ते पाणी बघा कसं आहे. आता बघा तुम्ही, फक्त बघा, मोटर चालू आहे. पाणी नदीचं का विहिरीच आहे? कुठल्या ती सोडतात ती विहिरीच आहे का? आणि विहिरीत कुठलं पाणी? नदीचं आहे का? विहिरीत पाणी नदीचं आहे का? आमचं पाणी कसं आहे? इकडं मोटरचं इकडं चालू पाणी, नदीच दिसतंय. इकडे चालू आहे आणि आता कचेरीत आहे. हो, चालते ओके. टँकर आणलं तर केवढ्याला भरून द्यायचं आम्हाला? टँकर आणलं तर केवढ्याला भरून द्यायचं? काय झालं? हां, 24,000 लिटर. 24,000 लिटर, 1,000 रुपये. तुमचं किती लिटरचं? तुमचं किती लिटरचं आहे? 12. तुमचा 24 आहे ना? 24 आहे का तुमचं? 25, 25.5. 25.5. आपल्याला रोजचं असं 2 टँकर लागतील बघा. 2 टँकर लागतील रोजचं. लागतं असं टाकाय नाही की राहिले का? होय का? म्हणजे कोणाकडे वाहतं का? होय का? तुम्हाला तर खाजगीच गाडी बघायला लागेल. बरं. कुठं वाहता म्हणलं पाणी? वर कुठं बुद्रुक का खुर्द? हां. तरी काय अंदाज केवढ्याला वाहत आहे? म्हणजे केवढ्याला वाहत आहे का? शासनाने ठरवलं तर आपल्याला काही सांगता येत नाही. त्यांची वाहतूक कशी आहे, कसं भाडं आहे का आपण काय मार्क द्यायचं? पाणी तर नदी दिसते सगळं. नदीच आहे. नदी आणि गाडी लागली नाही काय कुठं? आणि गाडी उभा आहे. आणि काय एकाला चांगला आहे? होय, मला फोन केला तर मागच्या. हां, एकाला चांगला आहे. आणि संबंध ठेवलं पाहिजे तो. म्हणजे इथे आमच्यावर होता पाण्यावर. कुठं? कारगिलला. कुठं? कुरकुमला. हां. लय मजा करायची त्याची. दोघं भाऊ असायचे. हां, आणि कसं आहे, पैसा मार होतो अण्णा. टँकर भरा किती वेळ लागतो? गाडी बसली स्पीड आहे. बारकी मोटर चालू आहे? दोन्ही चालू आहे. दोन्ही चालू आहे. नियोजन घेतलेलं आहे. गेल्या वर्षी म्हणजे काही माझा इतका विश्वास नव्हता.
भरला की टँकर भरला की बरं काय आता कुठं वर कुठलाच का होय वर कुठलाच का इकडचं मतदान कसं झालं मतदान कसं झालं दोन्हीकडनी म्हणे मग पण मामाच्या क्लिपमुळं 25% फरक पडला बरं का पडला पैसे वाटत हां पैसे वाटतं की पण 25% फरक पडला मामाच्या क्लिपमुळं ती मोटर चालू त्यातलंच पाणी चालू ना मग हां मोटर चालू त्यातलंच मग सांगा दोन्ही मोटरचं पाणी कसं चालू एखादं घातले हो होय का आता हे पाणी वापरायचं टाकत असाल तुम्ही उरकुडला विहिरी सोडता का कुठं नाही वाटत आपलं हांडा वाटत हांडा वाटत हो बोलायचं पाहुणं